नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए द्वितीय वर्ष ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका क्रमांक 6 मराठी नाट्यात्म साहित्य या अभ्यासपत्रिकेचा आजचा आपला हा तिसरा तास. अर्थातच हा व्हर्च्युअल तास आभासी वर्ग. या वर्गातून आपण भेटत राहू. जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष वर्गामध्ये भेटता येणार नाही तोपर्यंत आपण हा सिलसिला सुरूच ठेवूयात. तर आजचा आपला हा तिसरा तास. गेल्या 2 तासांमध्ये आपण सुरुवातीला या अभ्यासपत्रिकेची ओळख करून घेतली. त्यानंतरच्या तासाला आपण या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने जी काही आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे किंवा वर्षभर अंतर्गत मूल्यमापन याच्या माध्यमातून आपल्याला विविध परीक्षांना सामोरं जायचं आहे, त्या परीक्षांची चर्चा आपण केलेली आहे. तर आज आपण या पत्रिकेच्या अनुषंगाने प्रत्यक्ष विचार करूयात. मराठी नाट्यात्म साहित्य अशी आपली ही अभ्यासपत्रिका. या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आपण जे काही एकूण 7 घटक अभ्यासणार आहोत, त्या अभ्यास घटकांचा मुख्य आत्मा हा नाटक आहे. आणि म्हणून नाटक म्हणजे काय हे समजावून घेणं हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रहो, काय म्हणजे नाटक? नाटक हा शब्द बालपणापासून तुमच्या कानावर अनेकदा आला असेल. लहानपणी खेळताना आपण नाटक करूयात असं तुम्ही म्हणाला असाल. अनेक प्रकारचे खेळ आपण बालपणी खेळलेला असतो. लपाछपीचा खेळ असेल, टिवल्या बावल्यांचा खेळ असेल, बाहुला बाहुलीचा खेळ असेल, किंवा कुरघोडीसारखे खेळ असतील, कबड्डीसारखे खेळ असतील. या खेळामध्येच नाटक हा सुद्धा एक बालपणीचा आपला खेळ होता. संसाराचं नाटक करायची लहान लहान मुलं करत असतात. तर नाटक हे असं आपल्या अंगी मानसी भिनलेलं असतं. आपण म्हणतो, काय नाटक करायलास का? जास्त नाटकं लावू नका, ही नाटकं बंद करा. म्हणजे अशा प्रकारे आपण हा शब्द प्रत्यक्ष व्यवहारामध्ये प्रचलित असलेला पाहत असतो. पण मग नाटक म्हणजे नेमकं काय? या ठिकाणी आपण नाटकाचा अभ्यास करतो. म्हणजे नेमकं काय करतो? तर नाटक ही संकल्पना समजून घेतो. विद्यार्थी मित्रांनो, नाटक ही एक संकल्पना आहे आणि ही संकल्पना नीटपणे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण नाटक म्हणजे काय, नाटकाच्या व्याख्या काय आहेत, नाटकाची पूर्वपरंपरा काय आहे, नाटकाचे प्रमुख घटक काय आहेत, या सर्व बाबींची आपल्याला सखोल माहिती घ्यायची आहे. त्या अनुषंगाने आज फक्त आपण नाटक म्हणजे काय आणि नाटकाच्या व्याख्या काय आहेत, मान्यवरांनी नाटकाच्या बद्दल काय काय लिहून ठेवलेलं आहे, नाटकाच्या बद्दल काय काय संशोधन करून ठेवलेलं आहे, या बाबींची प्रामुख्यानं आपल्याला आज चर्चा करायची आहे. तर नाटक या शब्दाची आपण जर फोड करू लागलो तर आपल्याला हा सामासिक शब्द त्याची आपण जर फोड केली तर न अधिक अटक, म्हणजे ज्याला अटकच करता येत नाही असा हा विषय. न अटक म्हणजे याचा अर्थ आपण असं घेऊया की नाटक कुठं नाही, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज नाटकच आहे. नाटक ही एक इतकी मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. जसं मानवाचा स्वभाव असतो, जसं माणसाच्या स्वभावामध्ये अनेक गोष्टी आहेत. चांगुलपणा आहे, वाईटपणा आहे, सतप्रवृत्ती आहे, खलप्रवृत्ती आहे. अनेक स्वभावाची माणसं आपण पाहत असतो. तर त्या स्वभावामध्येच नाटकीपणा, नाटकी स्वभाव हे सुद्धा माणसाचं एक वैशिष्ट्य आहे. ज्यानं नाटकच केलं नाही असा माणूस असेल का हो? कधी ना कधीतरी काही ना काहीतरी स्वरूपामध्ये माणूस नाटक करतोच किंवा नाटक पाहतोच. नाटक आवडत नाही असा माणूस जगामध्ये आपल्याला शोधूनही सापडणार नाही. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर
अशा प्रकारे नाट्याला आपण सामोरं जात असतो. किंबहुना आपण असंही म्हणूया की जीवनच हे एक मोठं नाट्य आहे, महानाट्य आहे. कारण का, बघा, माणसानं आतापर्यंत अनेक शोध लावले. माणसानं माणसासारखा हुबेहूब माणूस तयार करण्याचाही प्रयत्न सुरू केलेला आहे. माणसाची झेरॉक्स कॉपी पुढच्या काळामध्ये येईल. कारण अमेरिकेनं क्लोन नावाचं तंत्र शोधून काढलेलं आहे. मेंढीसारखी मेंढी तयार केलेली आहे. उद्या कुणी सांगावं, माणसासारखा माणूससुद्धा क्लोनिंगच्या साह्यानं तयार होईल. म्हणजे एवढं सगळं तंत्रज्ञान माणसानं शोधलं. पाऊस कधी पडेल, पाऊस किती पडेल, वारं कसं वाहील, या सगळ्या बाबींचा शोध माणसानं लावलेला आहे. अगदी आता आपल्याला शक्य वाटणार नव्हतं, परंतु असं तंत्रज्ञान माणसानं, म्हणजे मी इथं बोलतोय आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये मला ऐकताय, ज्याची कल्पनाही कधी केली नव्हती आपण, अशा प्रकारचं तंत्र माणसानं शोधून काढलं. परंतु एक गोष्ट मात्र माणसाला अजूनही सापडली नाही, ती म्हणजे पुढे काय होणार आहे. म्हणजे माणसाचं भविष्य हे माणसाला अजूनही शोधता आलेलं नाही. आता भविष्याच्या नावाखाली थापा मारणारे थापाडे खूप असतात, ते सोडून द्या. परंतु अजूनही कोणालाही असा दावा करता आला नाही की नेमकं पुढे काय घडणार आहे. आणि हीच तर खरी गंमत आहे. यालाच तर नाट्य म्हणतात. जीवनाचं नाट्य माणूस खेळतो, देव खेळवितो माणसाला, असं एका कवीने म्हटलेलं आहे. म्हणजे माणूस काय करतो, जीवनाचं नाट्य खेळत असतो. नाटकालाच दुसरा शब्द आहे बघा, खेळ. काय खेळ लावलास का, किंवा हा बंद करा, हा खेळ. म्हणजे जसं जीवन एक खेळ आहे, तसं नाटक ही सुद्धा खेळ या प्रकारातली कला आहे. नाटक हे सादर करायचं असतं. नाटकाचं लिखित रूप हे आपण अलीकडे पाहत असतो, पण मुळामध्ये नाटक हे सादर करायचं आहे, त्याच्या पूर्वी ते लिहायचं असतं. म्हणजे नाटकाला जे लागतं ती संहिता लागते, आणि अशा प्रकारे संहिता, स्क्रिप्ट लेखन करून मग ते सादर करायचं असतं. आणि म्हणून मग नाटकाच्या स्वरूपाची आपण जेव्हा चर्चा करतो, नाटक ही एक अशी कला आहे की जी समूहाने समूहापर्यंत न्यायची कला आहे. नाटक करणं हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही. कल्पना करा बरं की एखादा माणूस, एखादा कलावंत नाटक करतो आहे आणि त्याला कोणीच पाहत नाही, ते नाटक म्हणता येईल का? म्हणजे नाटक ही अनेकांची कला आहे. नाटक पाहायला सुद्धा अनेक लोक लागतात. कल्पना करा बरं की एखाद्या थिएटरमध्ये, एखाद्या सभागृहामध्ये, एखाद्या चित्रपटगृहामध्ये नाटक सुरू आहे आणि समोर एकटाच माणूस बसला आहे. त्या कलावंताला जोश येईल का बरं? नाही येणार. जेवढे अधिक लोक त्या सभागृहामध्ये, त्या रंगमंचाच्या समोर असतील, त्या रंगमहालात असतील, तेवढा जोश, तेवढा उत्साह त्या कलावंतांना येत असतो. आणि म्हणून नाटक ही समूहाने समूहासमोर सादर करायची अशी कला आहे. म्हणजे एका मानवी समूहाने दुसऱ्या मानवी समूहासमोर सादर करायची कला म्हणजे नाटक, असं आपण म्हणतो. शब्दांनी तयार झालेले संवाद, अभिनय सादर करायची कला म्हणजेच नाटक असे आपण म्हणतो. तर नाटक ही कला समजून घेत असताना आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी नाटक ही एक लिखित कला आहे. म्हणजे नाट्य ही संहिता आपल्याला समजून घ्यायची आहे. पुढे आपण नाटकाचे घटक पाहणारच आहोत. त्यापूर्वी आज आपल्याला फक्त नाटकाचा जो काही संकल्पनात्मक भाग आहे, नाटक कशाला म्हणायचं नेमकं, ते आपल्याला पाहायचं आहे. तर नाटकाला इंग्रजीमध्ये ड्रामा असं म्हणतात. ड्रामा, DRMA, ड्रामा. आता मुळात हा शब्द लॅटिन भाषेतला आहे आणि त्याचा ड्रॅन, DRAN, या ड्रॅनपासून हा शब्द बनल्याचं संशोधक सांगतात. काय याचा अर्थ आहे या ड्रॅनचा? तर या ड्रॅनचा अर्थ आहे कृती. टू ड्रॅन, ड्रॅन करणं म्हणजे कृती करणं. म्हणजे नाटक ही कला कशी आहे? नाटक म्हणजेच कृती. नाटक हा शब्द उच्चारल्याबरोबर नटांची कृती ही आपल्याला लक्षात येत असते, आपल्या डोळ्यासमोर येते. तुकारामांनी सुद्धा आपल्या अभंग गाथेमध्ये नट हा शब्द वापरलेला आहे. आणि मग नट कसे असतात? जे नाटक करतात ते त्यालाच नट म्हणतो आपण. म्हणजे नाटक ही जी कला आहे ती कला
माणसाच्या स्वभाव धर्मानुसार ती कला उपजत असते. नाटकालाच आपल्या नाट्यसंहितेमध्ये, भारतीय परंपरेमध्ये 5वा वेद म्हटलं गेलेलं आहे. जसे 4 वेद आहेत तसा 5वा वेद हा नाट्यवेद. म्हणजे या नाट्याचं महत्त्व जसं धार्मिक स्वरूपात आहे, आध्यात्मिक स्वरूपात आहे, तसंच ते सामाजिक जीवनातही आहे. कारण कारण माणसाच्या जीवनाचंच नाट्य रूपांतरण म्हणजे नाटक काय असतं, तर नाटक मी म्हणेल की माणसाच्या जगण्याचं प्रतिबिंब ज्यामध्ये पडलेलं असतं अशी कला म्हणजेच नाटक असते. तर या नाटकाची व्याख्या आपण आज थोडक्यामध्ये पाहू आणि आपण थांबू. तर नाटकाची व्याख्या अशी केलेली आहे बघा, काही आपण पाश्चात्यांच्या व्याख्या बघूयात. त्यामध्ये सिसिरो नावाचा जो काही नाटककार आहे, अभ्यासक आहे, तो म्हणतो की नाटक हे जीवनाचे अनुकरण आहे, चालीरीतींचा आरसा आहे, सत्याचे प्रतिबिंब आहे. बरोबर आहे की सिसिरोची ही व्याख्या अत्यंत मूलभूत आहे. तो म्हणतो की नाटक काय आहे, तर ते जीवनाचं प्रतिबिंब आहे, अनुकरण आहे आणि चालीरीतींचा आरसा आहे. म्हणजे जे समाजामध्ये आहे तेच नाटकामध्ये आहे असं सिसिरो असं म्हणतो. तर कोलरिज नावाचा एक अभ्यासक काय म्हणतो ते बघूयात. नाटक हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे. बरोबर आहे. बघा, नक्कल हा शब्द नाटकाशी संबंधित आहे. आणि मग कोलरिज म्हणतो की नाटक हे काही केवळ अनुकरण आहे का, तर नाही. नाटक हे निसर्गाचे अनुकरण नाही, तर ती निसर्गाची नक्कल आहे. म्हणजे जे मूलतः आहे त्याचं प्रतिबिंब, त्याची कॉपी, त्याची नक्कल करणं म्हणजेच नाटक करणं. नाटक अशी ही व्याख्या सुप्रसिद्ध अभ्यासक साहित्यिक कोलरिज यांनी दिलेली आहे. आता विल्यम आर्थर नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांची व्याख्या बघूयात. नाटक हे आपल्याला कमीपणा आणणाऱ्या आणि बंधन घालणाऱ्या दैवी शक्ती व निसर्ग यांच्या संघर्षात सापडलेल्या माणसाच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करते. बघा, विल्यम आर्थर यांची ही व्याख्या आहे की ते काय म्हणतात की माणसाला बंधन घालण्याचा प्रयत्न दैवी शक्तीकडून, धार्मिक शक्तीकडून घातला जातो. परंतु निसर्गतः कसा आहे, माणूस हा मुक्त प्राणी आहे. म्हणजे तो मुक्त होऊ शकतो आणि मग त्याचा हा जो संघर्ष होतो अध्यात्माशी, धार्मिकतेशी, तो संघर्ष ज्यातून चित्रित केला जातो त्या कलेला नाटक असं म्हणतात, असं विल्यम आर्थर यांना सुचवायचे आहे. तर द लिटरेचर दॅट वॉक्स अशा प्रकारे मार्जर बोल्टन यांनी नाटकाची एक पक्की व्याख्या केलेली आहे. लिटरेचर दॅट वॉक्स म्हणजे जी कला आहे, साहित्य अशी कला आहे परंतु जी चालत राहते बरं का. लिटरेचर दॅट वॉक्स, चालत राहते बरं का. म्हणजे नाटक हे सादरीकरणासाठीच प्रामुख्यानं लिहिलं जातं असं या मार्जर बोल्टन यांना म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे या साहित्याच्या पाश्चात्यांच्या काही व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आता अधिकही काही आपण व्याख्या बघूयात. आपल्या संस्कृतमध्ये भरत मुनी आहेत आणि या भरत मुनींनी नाटकाची एक व्याख्या केलेली आहे. ती बघा, नाना भावो संपन्नम नानावस्थांतरात्मकम, नाना भावो संपन्नम नानावस्थांतरात्मकम लोकवृत्तानुकरणम नाट्यमे तन्मया कृतम. की ज्यातून नाना प्रकारचे भाव प्रकट होतात, नाना प्रकारच्या मानवी अवस्था प्रकट होतात आणि जे लोकानुवर्तीय असतं, लोकांचं अनुकरण ज्यामध्ये केलेलं असतं, असं तन्मयतेनं केलेली कृती म्हणजेच नाटक, अशा प्रकारची व्याख्या भरत मुनींनी आपल्याला केलेली पाहायला मिळते. तर पुढची एक व्याख्या आहे म्हणजे आपले भालचंद्र फडके यांची व्याख्या बघूयात. नाटक हा मानवी मनाचा सांस्कृतिक उद्गार आहे. अतिशय महत्त्वाची व्याख्या आहे. काय नाटक, की मानवी मनाचा सांस्कृतिक उद्गार म्हणजे ज्यातून संस्कृतीचं दर्शन घडतं अशी कला म्हणजे नाटक, अशी व्याख्या भालचंद्र फडके यांनी केलेली आहे. तर
विवा शिरवाडकर काय म्हणतात की वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष आहे. चांगलं नाटक कशाला म्हणावं, ज्याच्यामध्ये वाङ्मयीन गुणवत्ता आहे. आता वाङ्मयीन गुणवत्ता म्हणजे माणसाच्या हितासाठी जे आलेलं असतं साहित्य, त्यालाच आपण वाङ्मय म्हणतो. म्हणजे माणसाचं हित ज्याच्यामध्ये आहे अशी कला म्हणजे नाटक, असंच शिरवाडकरांना सुचवायचं असावं. तर पु ल देशपांडे म्हणतात नाटक हा एक साहित्य प्रकार आहे आणि रंगमंचावर सिद्ध होणारा कला प्रकार आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे नाटक हा साहित्य प्रकार तर आहेच आहे, परंतु तो रंगमंचावर सिद्ध होणारा कला प्रकारही आहे. अशा प्रकारे या अभ्यासकांनी, या नाटककारांनी, या संशोधकांनी नाटकाच्या व्याख्या काही केलेल्या आहेत. तर आपण या नाटकाच्या व्याख्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, समजून घ्या. नाटक ही संकल्पना समजून घ्या. या व्याख्यामधून आपल्याला नाटक ही संकल्पना समजून घेता येते. उद्याच्या तासाला आपण नाट्याचे घटक कोणते आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.